मी असं सांगू इच्छितो की आता आपण सॉफ्ट स्किल्सबद्दल बोलतोय, तर पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायम जागृत राहायला पाहिजे, म्हणजे ज्याला अलर्ट राहायला पाहिजे आपण म्हणतो. नोकरी असेल किंवा धंदा असेल, प्रत्येकाला धंद्यात पडता येईल असंही नाही, धंदा चालवता येईल असंही नाही. त्यामुळे जरी नोकरी असेल तरी हे हे दोन विचार माझ्या मनात येतात. पहिली गोष्ट म्हणजे ध्यास पाहिजे कुठल्याही गोष्टीचा. ध्यास असेल तर यश मिळेल, ध्यास नसेल तर यश मिळणार नाही, ही खात्री आहे माझी. दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक वेळेला असा विचार करावा की आपल्याला आजचा दिवस, आत्ताचा जो क्षण आहे तो आपला आहे. कालचा दिवस हा एक कॅन्सल्ड चेक आहे असं आम्ही म्हणतो. तो गेला, आता तो जमा झाला कालचा दिवस. आजचा दिवस ही कॅश आहे. त्या कॅशमधनं आपल्याला काय करता येईल असा विचार करावा. कारण ही जर आपण आजचा दिवस वेळ वाया घालवला तर ही कॅश आपण संपवून टाकणार आता. आणि उद्याची काही गॅरंटी नाही. उद्याची म्हणजे ही प्रॉमिसरी नोट आहे असं आम्ही म्हणतो. उद्याचा जो वेळ आहे तो प्रॉमिसरी नोट आहे. मिळाला तर मिळेल, पण मिळणार सुद्धा नाही एखाद्या वेळेस. तर आजचा दिवस हाच आपल्या हातात आहे. त्याच्यामध्ये आपण काय करू शकू हा जर विचार केला तर नोकरी असू दे किंवा धंदा असू दे, दोन्हीकडे चांगलं मिळेल यश.